गझल फुलांचं ऋतुसत्य एपिसोड नंबर 28। चलो दोस्तों, एक गज़ल, कुछ भावानुवाद और कुछ पंक्तियाँ मैंने अभी अभी सुनाई थी, और कुछ उसी गज़ल की पंक्तियाँ और उन पंक्तियों का भावानुवाद सुनाता हूँ। गज़ल का शीर्षक तुझे न राह से ऐसे मेरी बिछड़ना था। इसी गज़ल का ये उत्तरार्ध। न इतना पाँव से रौंदो मुझे ऐ चमन वालो, न इतना पाँव से रौंदो मुझे ऐ चमन वालो, इसी चमन की किसी शाख का मैं भी तो पत्ता था, इसी चमन की किसी शाख का मैं भी तो पत्ता था। इतना पाँव से रौंदो मत मुझे ऐ चमन वालो, ऐ चमन वालो। तुम्हारी आँख को फिर रास आ गया कोई, तुम्हारी आँख को फिर रास आ गया कोई, मगर हमारी मोहब्बत का ये ज़ख्म बड़ा गहरा था, हमारी मोहब्बत का ये ज़ख्म बड़ा गहरा था। वो पहली पहली मोहब्बत के उन दिनों का क्या कहना, वो पहली पहली मोहब्बत के उन दिनों का क्या कहना। मैं तेरे सीने में दिल बन के जब धड़कता था, मैं तेरे सीने में दिल बन के जब धड़कता था। उदास उदास है वो रास्ते मोहब्बत के, उदास उदास है वो रास्ते मोहब्बत के, कभी तू साथ मेरे इससे हो के गुज़रा था, कभी तू साथ मेरे इससे हो के गुज़रा था। पहा मित्रांनो, हा प्रेमी म्हणतोय की अरे या बाग बगीच्यामध्ये फिरणाऱ्यांनो, मला असं तुमच्या पावलाखाली कुचलू नका, कारण याच बागेतल्या एका फांदीचं मी पण कधी पान होतो. तो पुढे जाऊन आपल्या प्रेमिकेला म्हणतोय, तू गेलीस याचा तर खेद नाही, पण तुझ्या नजरेला दुसरं कोणीतरी चांगलं असं भावलं, पण माझ्या मनावर जो घाव बसलेला आहे हा तर खूपच खोलवर गेलेला घाव आहे, त्याच्यातनं हा घाव भरून येईल असं मला काही वाटत नाही. तो म्हणतो, मला ते जुने दिवस आठवतात, ज्यावेळेस तू आणि मी एकमेकांसाठी जगण्याचं ठरवलं होतं, अनाभाका घेतल्या होत्या आणि मस्त आपण प्रेमाच्या या टवटवीत हिरव्या रंगात न्हाऊन निघत होतो. आठवतं का तुला? अगं, मी तुला बोललो होतो, माझ्या छातीत जे हृदय आहे ना ते तुझंच आहे, तुलाच तिथं जागा आहे, बाकी कुणालाही नाही. आठवतं का गं तुला, ज्या रस्त्यावरून तू आणि मी अशी आपल्या एकत्रातली अनेक स्वप्न बघत फिरलो होतो, तोच आपला तो प्रेमाचा रस्ता. असं काहीसं विव्हळत्या मनाने हा प्रेमी आपल्या प्रेमिकेला विचारतोय. ही गझल तुम्हाला कशी वाटली? तुझे तो ऐसे राह से मेरे बिछड़ना न था, तुझे तो ऐसी राह से मेरी बिछड़ना न था. प्रत्येक प्रेमी करणाऱ्या दोघांनाही असंच वाटत असतं ना, की आपलं हे प्रेम आपण जे मनापासून एकमेकांसाठी जगतोय हे असंच आयुष्याच्या शेवटपर्यंत चालू राहावं. नक्की असं वाटतच असतं प्रत्येकाला, पण प्रत्येकाचीच प्रेमकथा ही चांगल्या रस्त्याने जाऊन त्याचा शेवट गोड होईल असं काही सांगता येत नसतं. आणि म्हणूनच मग असे काही प्रेमी असतात की त्यांच्या मग या भावना, त्यांचा हा भावकल्लोळ कोणीतरी शायर त्यांच्या मनापर्यंत पोहोचतो आणि तो आपल्या कलमद्वारे कागदावर उतरवतो. आणि मित्रांनो, मग या गझलची गोडी आपल्या मराठी जनमानसात निर्माण व्हावी म्हणून तर डॉक्टर नसीम एम पठाण यांनी अशा गझलांचा भावानुवाद करण्याचं हे धनुष्य पेललं आणि गझल फुलांचं ऋतुसत्य अशा एका पुस्तकाद्वारे हा भावानुवाद त्यांनी जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मग आता ही पुस्तकं ज्यांना नाही मिळाली, ज्यांना वाचण्याची आवड कमी आहे, जे वाचू शकत नाहीत, त्यांच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्यासाठी या अंजुम साहेबांच्या गझला तुमच्या मनापर्यंत पोहोचाव्यात. हा भावभावनांचा मस्त पिसारा कसा फुललेला आहे हे तुम्हाला दाखवावं आणि मग तुमच्या मनातसुद्धा
गझलची गोडी निर्माण करावी याच एका हेतूने हा प्रवी पण धडपडतोय. पुन्हा एकदा अंजुम सरांचे आणि डॉक्टर नसीम एम पठाण मॅडमचे मनःपूर्वक मी आभार मानतो की अशा मस्त भावविश्वात मला रमण्याची संधी दिली. माझ्या चॅनलवर हा भावानुवाद मी सांगण्यासाठी परवानगी मागितली. डॉक्टर नसीम एम पठाण या मॅडम यांनी मला परवानगी दिली आणि अंजुम सरांनी पठाण मॅडमना भावानुवाद करण्याची परवानगी दिली. म्हणूनच अंजुम सरांचे लाख लाख आभार. पाहत रहा, ऐकत रहा कवी प्रवीज शो ऑन YouTube.